नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक 9 भाज्यांची शाळा कवी प्रतिभा जगदाळे यांच्या या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. तर पाहूया इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 9 भाज्यांची शाळा या कवितेचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1, उत्तरे लिहा. 1, कवितेचे नाव लिही. उत्तर, कवितेचे नाव आहे भाज्यांची शाळा. 2, आईने हलवा कशापासून केला. उत्तर, आईने हलवा दुधी भोपळ्यापासून केला. 3, कवितेत कोणत्या भाज्यांची नावे आली आहेत. उत्तर, कवितेत मेथी, मिरची, टोमॅटो, काकडी, गाजर, कांद्याची पात, भोपळा ही भाज्यांची नावे आली आहेत. 3, कवितेत कोणत्या पदार्थांची नावे आली आहेत. उत्तर, कवितेत धपाटे, कोशिंबीर, हलवा या पदार्थांची नावे आली आहेत. प्रश्न क्रमांक 2, कवितेत यमक जुळणारे शब्द शोध व लिही. 1, साधी, आधी. 2, बरी, जरी. 3, आले, झाले. 4, भाज्यांची, रंगाची. 5, रागाची, रंगाची. 6, भोजनाची, रंगाची. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे कवितेत यमक जुळणारे हे शब्द विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे भाज्यांची शाळा या कवितेत आलेल्या यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या आपल्याला येथे दिसत आहेत. प्रश्न क्रमांक 3, कंसातील योग्य पर्याय ओळख व बरोबर अशी खूण कर. 1, जर आईने हिरव्या भाज्या केल्या तर भाज्या खा की भाज्या खाऊ नको. तर उत्तर, जर आईने हिरव्या भाज्या केल्या तर भाज्या खा. भाज्या खा हे उत्तर बरोबर आहे. त्यावरती बरोबरची खूण केलेली आहे. 2, जर ताज्या भाज्या खाल्ल्या तर आरोग्य चांगले राहील की आरोग्य खराब होईल. उत्तर, जर ताज्या भाज्या खाल्ल्या तर आरोग्य चांगले राहील. या योग्य पर्यायावर बरोबर अशी खूण आपण केली आहे. प्रश्न क्रमांक 4, चौकटीत योग्य शब्द लिहा. 1, आईने केलेला पदार्थ हलवा. 2, भोजनाची वाढलेली गोडी. 3, भाज्यांची भरलेली शाळा. प्रश्न क्रमांक 5, एका शब्दात उत्तरे लिहा. 1, सर्वात आधी येणारी मेथी. 2, तिखट असणारी मिरची. 3, टुणकन ओढून येणारा भोपळा. प्रश्न क्रमांक 6, कंसातील योग्य शब्द निवडून कविता पूर्ण कर. कंसात दिलेले शब्द करू, राहू, ऐकू, जाऊ, खेळू, सांगू. 1, शाळेत चला जाऊया. 2, अनुभव आपले सांगूया. 3, घरी कशाला राहूया. 4, गाणी गोष्टी ऐकूया. 5, भरपूर वाचन करूया. 6, नवीन खेळ खेळूया. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे दिलेले शब्द आपण रिकाम्या जागी वापरलेले आहेत व ही कविता पूर्ण केलेली आहे. प्रश्न क्रमांक 7, विचार कर व सांग. 1, पालेभाज्या आरोग्यासाठी का आवश्यक आहेत. उत्तर, पालेभाज्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहेत. त्यामध्ये जीवनसत्वे, लोह आणि खनिजे भरपूर असतात. पालेभाज्या खाल्ल्याने शरीर मजबूत व निरोगी राहते. रोगांपासून संरक्षण मिळते आणि रक्त वाढण्यास मदत होते. म्हणून आपण
रोज आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा. 2. तुला ही कविता आवडली का? का ते सांग. उत्तर: हो, मला ही कविता खूप आवडली, कारण या कवितेत भाज्यांची मजेशीर ओळख करून दिली आहे. ही कविता वाचून पालेभाज्या आणि इतर भाज्या खाण्याचे महत्त्व समजते. कवितेतील यमक रचनेमुळे कविता गाता येते. त्यामुळे ही कविता वाचायला आणि म्हणायला खूप आनंद वाटतो. 3. तुला माहित असलेल्या पालेभाज्या व फळभाज्या यांची नावे सांग. उत्तर: पालेभाज्या: मेथी, पालक, शेपू, चाकवत, कोथिंबीर. फळभाज्या: टोमॅटो, वांगे, भेंडी, दोडका, कारले, काकडी, भोपळा, पडवळ, तोंडली. 4. आई व माही बाजारात गेले आहेत अशी कल्पना कर. त्यांच्यामधील संवाद 3 ते 4 वाक्यात लिही. उत्तर: आई: माही, आज कोणत्या भाज्या घ्यायच्या? माही: आई, ताजी मेथी, पालक, टोमॅटो व गाजर घेऊया. आई: छान, या भाज्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. माही: हो आई, मला रोज ताज्या भाज्या खायला आवडतात. आई: खूप छान, चल ताज्या भाज्या घेऊया. 5. तुझ्या घरात विविध भाज्यांपासून कोणते पदार्थ तयार करतात ते लिही. उत्तर: माझ्या घरात विविध भाज्यांपासून अनेक चविष्ट पदार्थ तयार करतात. मेथीची भाजी, पालकची भाजी, भेंडीची भाजी, वांग्याचे भरीत, बटाट्याची भाजी, मिक्स भाजी, कोशिंबीर, भाज्यांचे सूप आणि सांभार तयार करतात. हे पदार्थ चविष्ट व पौष्टिक असतात. प्रश्न क्रमांक 8. समानार्थाचे शब्द लिही. 1. शाळा, विद्यालय, ज्ञान मंदिर. 2. आई, माता, माय, जननी. 3. देखणी, सुंदर, रेखीव. 3. भोजन, जेवण, आहार. 5. न्यारी, वेगळी, निराळी. प्रश्न क्रमांक 9. विरुद्ध अर्थाचे शब्द लिही. 1. देखणी, कुरूप. 2. जास्त, कमी. 3. तिखट, गोड. 4. नाजूक, मजबूत. प्रश्न क्रमांक 10. शब्दांचा योग्य क्रम लावून वाक्य तयार कर व वहीत लिही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला उलटसुलट शब्द दिलेले आहेत. या शब्दांपासून आपल्याला योग्य वाक्य तयार करायचे आहे. दिलेल्या शब्दांपासून वाक्य असे तयार होईल. आईने हलवा केला. 2. दिलेले उलटसुलट शब्द या शब्दांपासून असे वाक्य तयार होईल. मला मेथीचे धपाटे आवडतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 2 मराठी विषयातील पाठ क्रमांक 9 भाज्यांची शाळा या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, भाज्यांची शाळा या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. शिकू मराठी चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच विविध शैक्षणिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, भाज्यांची शाळा या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.